नाही, त्यांनी सुरुवातीपासून ही भूमिका घेतली की दादा असतानाचं विलिनीकरण आणि दादांच्या पश्चातलं विलिनीकरण हे दोन वेगवेगळ्या बाबी त्या ठिकाणी आहेत। सुरुवातीच्या कालावधीमध्ये जो काही सबंध आवाज करण्यात आला विलिनीकरण दादांची शेवटची इच्छा, त्यावेळेला खऱ्या अर्थानं दादांचा झालेला अपघात, त्या सगळ्या सबंध परिस्थितीमध्ये लगेचच विलिनीकरणाची जी चर्चा सुरू झाली त्याच्यातून एक संभ्रमाचं वातावरण हे त्यानिमित्ताने झालं। आणि जसं त्या म्हणजे आदरणीय पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये एक संघटितपणाने त्या संदर्भामध्ये चर्चा झालेली होती, तशा पद्धतीनं संघटित चर्चा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादांच्या पक्षामध्ये झालेली नव्हती। या संदर्भामध्ये त्यांनी त्यावेळेला ही भूमिका स्पष्ट केली आणि काल परवामध्ये झालेल्या त्यांच्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की कुणीही आदरणीय सुनेत्रा काकींना दादांच्या पश्चात राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून करा, त्यांच्या नेतृत्वामध्ये आपण सगळे एकत्रितपणाने काम करू, अशा पद्धतीची काही भूमिका त्यावेळेला आली नाही। त्यामुळे एक संभ्रमतेचं वातावरण हे दोन्ही बाजूंनी तयार झालं। बातमी म्हणजे थोडक्यात।